जाफराबाद येथे आलेलो आहे आणि जाफराबाद येथील पंचायत समिती अंतर्गत जाफराबाद तालुक्यात ज्या काही शाळा असेल त्या शाळेला 2024मध्ये 26 जानेवारी असेल किंवा 15 ऑगस्ट असेल या दोन्ही वेळेस शालेय साहित्य शालेय गणवेश वाटप झालेलं नाही। तरी आपले जाफराबाद तालुक्याचे समाजसेवक प्रकाश भाऊ बोर्डे हे आपल्याला त्याबद्दल माहिती सांगणार आहे। भाऊ 2024मध्ये शाळेला गणवेश वाटप झालेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे, तर त्यावर काय आपलं मत आहे? त्यावर एकच मत आहे आपण, म्हणजे 2024मध्ये प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दोन्ही वेळेस कुठल्याही म्हणजे तालुक्यातील कुठल्याही शाळेला गणवेश वाटप झालेले नाही। आणि ते जर गणवेश वाटप झालेले नाही तर सरासरी जर आपण तालुक्यातून जर 25 विद्यार्थी एका शाळेला पकडला, आपण एका गणवेशाचे 300 रुपये पकडायचे, आपण एका गणवेशाचे 300 पकडले तर प्रजासत्ताक दिनाला 2 ड्रेस मिळतात आणि स्वातंत्र्य दिनाला 2 ड्रेस मिळतात। तर 2 ड्रेसचे आपण 600 रुपये पकडायचे, 600 रुपये प्रजासत्ताक दिनाचे आणि 600 रुपये स्वातंत्र्य दिनाचे, असे मिळून 1200 रुपये एका विद्यार्थ्याला मिळतात। मुख्याध्यापकाला विचारलं पाहिजे, तिथल्या शालेय समिती अध्यक्षाला विचारलं गेलं पाहिजे की आमच्या विद्यार्थ्याला गणवेश वाटप का झाले नाही। ही आपली जबाबदारी आहे। म्हणून आम्ही ही आपली जनता, जाफराबाद तालुक्यातील जनता झोपलेली आहे, म्हणून जागृत करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहे। विवोनं त्याच टायमात बचत गट तालुका सल्लागार हिवाळे भाऊ आहेत। जिल्हा परिषद शाळेत एकंदरीत गोरगरिबाचे मुलं शिकतात आणि त्या विद्यार्थ्याचा आणि पालकाचा एक मोठा विश्वासघात या जाफराबाद पंचायत समितीच्या व्हिडिओ संबंधित खाते ज्यांच्याकडे आहेत त्यांनी केलेला आहे, तर त्याबद्दल आपण काय बोलणार आहेत? जे वंचित शोषित जे पीडित जो वर्ग आहे, जे आतापर्यंत जे गोरगरीब लोक जे हातमजूर असतात त्यांच्याकडं असा पैसा म्हणजे खूप कमी असतो। त्याच्यामुळं शासनाने जे अनुदान दिलेलं आहे, जे गणवेश देते, जे गोरगरीब जे मुलं असतात त्यांच्यासाठीच हे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट याच्यासाठी हे गणवेश दिले जातात। पण हे जे BDO जे गट शिक्षण अधिकारी यांनी हे ऐन 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट या दिवशी गणवेश जे लहान मुलापर्यंत पोहोचायला पाहिजे होते पण ते पोहोचले नाही। आम्ही वारंवार त्यांना विचारणा केली असतात त्यांनी आम्हाला उडीचे उत्तर देऊन की गणवेश आम्ही बचत गटाकडं शिवायला दिले आहेत, त्या कॉन्ट्रॅक्टरला भेटलो आहे, असे उडवाउडीची उत्तर देऊन आम्हाला टाळण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आम्ही त्यांना विचारून सनी पत्राचा व्यवहारसुद्धा केला, तरीही आम्हाला आज 15 ऑगस्ट झाली, त्याच्यानंतर 26 जानेवारी आली आणि पुन्हा डबल 26 जानेवारी। ह्यावेळेस बी जे वंचित शोषित जे मुलं असतात, जे गोरगरिबाची मुलं असतात त्यांच्यापर्यंत बी ह्यावेळेस हे ड्रेस मिळतात की नाही ही आम्हाला माहीत नाही। शासनाकडून जो निधी आलेला होता तो आता या जाफराबादमध्ये जे गटविकास अधिकारी यांनी हे पैसा पूर्णपणे कुठं विल्हेवाट लावला याचा आतापर्यंतही शोध नाही, कारण की हे फक्त उडाउडीचेच उत्तर देतात, यांच्याकडे लेखीसुद्धा नाही आहे। तर यांनी आतापर्यंत